अलिबागमध्ये झोपेतच 2 लहान भावंडांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। रविवारी दुपारी ही घटना घडली। मूळच्या यवतमाळ इथल्या असणाऱ्या या लहान भावंडांच्या मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे। अलिबागच्या किहीम आदिवासी वाडी इथं ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल सदानंद पोळे आणि सदानंद नामदेव पोळे हे आराध्या वयवर्ष 6, सार्थक वयवर्ष 3 या मुलांसह किहीम आदिवासी वाडीत राहत होते। वर्षभरापासून ते दाजीबा पाटोले यांच्याकडे कामासाठी आहेत। रविवारी दुपारी जेवल्यानंतर आराध्य सार्थक झोपले होते, पण बराच वेळ दोघेही उठले नाहीत। तेव्हा आई शीतल यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची काहीही चालचाल होत नसल्याचं थेट रुग्णालयात नेण्यात आलं। जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री 8 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं। लहान भावंडांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत। दरम्यान चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईत जे रुग्णालयात नेण्यात आले। सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांकडे सोपवले। त्यांच्यावर यवतमाळमधील पुसद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अवघ्या 6 वर्षांच्या आणि 3 वर्षांच्या चिमुकल्यांचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच सर्व प्रकार स्पष्ट होईल। नेमका मृत्यू कशाने झाला, घातपात असेल तर कोणी केला, याचा तपास पोलीस करत आहेत। मांडवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे।